संख्याज्ञान, दशक निर्मिती आणि दशकाचे महत्त्व, दशमान पद्धती सादर करते डॉक्टर बालाजी नीलाबाई सुधाकरराव जबडे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. दशक तयार करणे आणि दशकाचे महत्त्व. संख्याज्ञान. संख्याज्ञानमध्ये सर्वप्रथम आपण 1 ते 5 या संख्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर आपण 0 म्हणजे विचारात घेतलेली गोष्ट काहीही नसणे किंवा एकाही प्रमाणात नसणे, त्याच पद्धतीने म्हणजे 1 ते 5 जसं सांगितले त्याच पद्धतीने 6 ते 9 याही अंक आणि संख्यांचा परिचय करून देणं अपेक्षित आहे. मग याच्या पुढे काय होतं, यापुढे आपण पोचतोय दशक या संकल्पनेकडे. तर आपण दशक बनवणे आणि दशक बनवण्याचं महत्त्व या गोष्टीविषयी चर्चा करू. आता आपण पहा किती घेतलेले दिसतात. एकक 5, परत 5 आणि परत 5, असे 15 एकक. मग असे 15 एकक, परत हे 4 टाकलेले असे 19 एकक. असे एकक तर आपण एककाच्या स्थानानुसार कितीही घेऊ शकतो. मग आपण दशक का बनवतो हा प्रश्न शिल्लक राहतो. चला तोपर्यंत हा दशक हा शब्द मी इथे मोडतो, कारण हे सर्वजण एकक आहेत. मग असे एकक किती घेता येतील. ही संपूर्ण डब्बी एककांची जर इथे ठेवली तर हे सर्व 100 एकक असंच होणार आहे. म्हणजे यांचं वर्णन 100 एकक असंही करता येईल. मग असे एकक किती घ्यावेत किंवा किती लिहावेत याला असं बंधन जरी नसेल तरी आपल्या सोयीसाठी गणनाच्या पद्धतीने आपल्याला सुलभता यावी यासाठी आणि आपण दशमान पद्धती याचा वापर करतो. आणि हे आपल्या सोयीचं असल्या कारणास्तव 10चा संच करून आपण दशक बनवतो. पाहूयात ती गरज का पडते. उदाहरणार्थ आपण एका मुलाला म्हटलं मला 12 रुपये दे. प्राथमिकरित्या आपण ह्याला रुपये विचार केला, किंबहुना हे रुपये आपल्याकडे आहेतच. हे पहा आता हे रुपये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पहा हे 12 रुपये मी इथे लिहून ठेवतो. 12 रुपये. हे जसे 12 रुपये आणि त्यामध्ये हे एकक, तसे हे आमचे एकक. एकक हा शब्दच मुळात सर्वांनी सारखे असणे या गोष्टीशी रिलेटेड पडतो. अगदी तंतोतंत सारख्या जुळणाऱ्या गोष्टी ह्या एकक म्हणून आपण वापरल्या पाहिजेत. दगड किंवा जर काड्या यांचा वापर करत असू तर त्यावेळी मात्र ते एकक तंतोतंत जुळतील याची कटाक्षाने आपण काळजी घेतली पाहिजे. आता मी जर असे 12 एकक घेत असेल तर पहा आता हे 12 एकक. आता हे एकक मी परत एकदा नव्याने लिहितो. हे रुपयांमधले 12 रुपये आणि हे 12 एकक. मग असे तुम्ही जितके एकक घ्याल तितके ते लिहिता येतील. पण मग आता असा प्रश्न उरतो, असे हे 12 घेतले, 22 घ्यायचे असतील तर चला आम्ही मोजत राहणार, किंवा 35 म्हटलं ते सगळे मोजणार आणि ते घेणार. म्हणजे याच्यामध्ये आता खूप सारा वेळ तर जाईल आणि परत हे 12 आहेत का याविषयी अगदी देणाऱ्याच्या सुद्धा मनामध्ये एक वेळ शंका असते, त्याला परत मोजावंसं वाटतं. पण मग सुलभ जाण्यासाठी, सोपे जाण्यासाठी काय करता येईल. मग आपण जेव्हा असं म्हणतो कधी कधी की याच्यामध्ये कोणाची किंमत जास्त आहे, म्हणजे या 1ची किंमत जास्त का 2ची, तेव्हा मुलगा मात्र आपसुकच म्हणून जातो की हे 2, कारण त्याला हे 2 दिसताना मोठे दिसत होते. किंबहुना जर 11 एकक लिहिले गेले तर तो म्हणून जातो की दोन्हीही तर सारखेच आहेत. म्हणजेच आता या ठिकाणी पहा 3 3 6 7 3 9 2 11, हे 11 एकक. सांगा बरं कोणता एक मोठा दिसतो. मग आता इथे म्हणण्यात काही अर्थ आहे का. सर्वच तर सारखे आहेत, कारण एकक म्हणजे सारखेपणाचं लक्षण. मग सर्वच एकक सारखे असताना कोणत्या एकची किंमत जास्त, कोणता एकचा मोठा असतो
असं म्हणणं तर जेव्हा पहिल्यांदा 9 एककाच्या नंतर म्हणजे पहा हा 4 4 आणि 5 9 हे 9 एकक घेतल्यानंतर इथून आमच्या खेळाचा संख्याज्ञानच्या खेळाचा नियम की 10वा एकक आला की या ठिकाणी आपण त्यांचा गठ्ठा बांधावा. म्हणजेच असे 10 7 8 9 आणि 10. तर या 10 नोटांच्या ऐवजी या 10 रुपयांच्या ऐवजी मी ही चिल्लर देऊन एक 10 रुपयाची नोट हातात घेईन. म्हणजे ऑटोमॅटिकच माझा दशक मी तयार करेन. आणि मग काय असेल पहा. आता आपण इथे वर्णन लिहूया. हा दशक आणि हे एकक. दशकामध्ये किती नोट आहे 1 आणि एककामध्ये हे 2 उरत आहेत. म्हणजेच मी एककाच्या 10 नोटा देऊन एक दशक घेत असतो. म्हणजेच एकक 9च्या पुढे गेल्यानंतर आपण दशक बनवतो. आता आपण वस्तू रूपात आधी करून पाहूयात बारकाईने ही गोष्ट काय आणि कशी होईल. दशक बनवणे पहा 3 6 7 8 9 हे आता सर्वजण एकक या घरामध्ये आहेत कारण सर्व एकक आहेत. मग चला आपण याचं एक घर याला देऊन टाकूयात. किती एकक झाले 9 एकक. मग आता हा जेव्हा आला तेव्हा 10 एकक. मग 10 एककाच्या वेळी आपण काय नियम म्हटला होता, काय खेळाचा आपला नियम अपेक्षित आहे आणि तो काय आहे कारण दशमान पद्धती आहे. मग यांना एक मस्तपैकी गठ्ठ्यामध्ये आपण परिवर्तित करू. चला आपण यांना जोडून पाहू काय होतंय. हे सर्व जोडले. छोटस मूल 10 नोटा अशा 10 नोटा देऊन 10 रुपयाची एकच नोट घेत असताना थोडस मागे पुढे पाहतं कारण त्या मुलाला आणखी एवढ्या साऱ्या नोटा देऊन ही किंमत घेणे बरोबरीचं तितकं वाटत नाही किंवा पटत नाही. अजून अनुभवाने तो थोडासा मोठा झाला की त्याला कळतं की हेही 10 रुपये आहेत आणि 1 रुपयाचे सुद्धा 10 रुपये होते. मध्ये तंतोतंत जुळणारा असला पाहिजे. पहा आता इथे ना काय होतं. मी हे 10 एकक जोडले काहीच फरक उरत नाही. म्हणजे काय होतं त्याला हे 10 एकक देऊन म्हणजे पहा परत एकदा त्याच्या बरोबरीत कसं चाललं आपण जोडतच एकदा मोजत जोडूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10 असे 10 एकक घेतले की हा माझा एक दशक बनतो. म्हणजेच मी असे 10 एकक सुटे घेण्याच्या ऐवजी यांच्या ऐवजी या सुट्या एककांच्या ऐवजी असा दशक बनवून घेईन. पण आता पहा हे एककाचं घर होतं यामध्ये असेच सर्व एकक बसू शकतात. मग आता बनलेलं हे जे दशक आहे याला जागा आपण याच्या डावीकडे देऊ. मग याला एककाच्या ऐवजी आपण दशकात रूपांतरित केलं आणि मग याचा दशक झाला. त्या दशकाला स्वतंत्र घर आपण त्याच्या डावीकडे देतोय. पहा एकक हा उजव्या हाताला उजवीकडे आहे उजवीकडे तर दशक त्याच्या डावीकडे. एककाच्या डाव्या बाजूला दशक आहे. किती दशक झाला 10 एककांचा एक दशक झाला. हा एक दशक. एक दशक म्हणजेच इथे आल्यानंतर रूपांतरित होणारे हे 10 एकक असणार आहेत. पण जर आपण त्यांना एकक देऊन दशकात आणलं तर त्यावेळी मात्र ते एकच दशक राहणार आहे. आता आपल्याला अशा संख्या बनवून पाहायच्या. चला आपण नवीन एक संख्या बनवू. 15. मग काय होईल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि परत एकदा 5 घेऊयात आपण. हे 5 15. किती एकक म्हटले गेले 15 एकक. ठीक आहे. हे पाहे 15 एकक. पण आता आपण काय बोललो 10 एकक झाले की त्याचा आपल्याला गठ्ठा बांधायचा आहे. मग हा गठ्ठा बांधला का आता चला बांधून पाहूयात. 2
3 4 5 6 7 8 9 10 आणि या 10 जणांच्या ऐवजी आपण हा दशक दांडा घेणार आहेत. हे सुटे एकक आपण देऊन टाकले, त्याच्या बदल्यात हा दशक घेतला. मग ही दशकाची जागा आहे का? नाही. दशकाची जागा एकका 2 3 4 5 5 एकक आणि मग दशक हा 1 म्हणजेच 15 एकक असताना आपण दशक केल्यामुळे मात्र 1 दशक 5 एकक असे 15 तयार झाले. खूप छान. आता नवीन एक संख्या, चला 22. आता आपण सरळ घेतोय का बघूयात. 22 म्हणजे आता आपल्याला इथून काय करावं लागेल? आपली उजळणी एकूण मोजणं एकक आणि दशक या स्वरूपात घ्यावं लागेल. म्हणजेच पहा 1 दशक आणि 1 एकक 11. कसं होईल? हे पाहे, हे दशक, इथे एकक, मग ही 2 घरं 1 दशक 1 एकक 11 म्हणजे पहा 1 दशक आणि 1 एकक. मग आता पूर्वी म्हणायचं ना एकावर एक 11, तसं नाही. 1 दशक 1 एकक म्हणजे 11 एकक. अशा पद्धतीने 1 दशक 1 एकक 11. त्याच्यानंतर 12 असेल तर काय असेल? 1 दशक 2 एकक 12 आणि याला लगेच ते लिहू द्यात. आणि अशा पद्धतीने मग 1 दशक 2 एकक 12 अशा आपल्याला उजळणीचा सराव घ्यावा लागेल. मग आता 22 असतील तर झाला ना सराव छान. मग काय होईल? 2 दशक 2 एकक. पहा बरं, 2 दशक 2 एकक कसं लिहिता येईल आता? 2 दशक 2 एकक 22. आता सांगा बरं, कोणते 2 मोठे असतात, कोणत्या 2ची किंमत जास्त असते? चुकेल का मुलगा? पहा, ह्या हातात घेऊयात आपण. हेही 2 आहेत, हेही 2. याचं नाव काय? उजव्या हातात आहेत ते एकक, 2 एकक आणि डाव्या हाताकडे 2 दशक. यांना चुकतो का मुलगा असं लिहिताना? तर मग आता आपण करूयात. डाव्या हातात घेतल्यानंतर 2 दशक 2 एकक 22. मग पहा, एकक मोठे असतात का दशक रे? दोन्ही 2-2च आहेत, पण तरी सुद्धा आता मुलाला कळतं ना की एककापेक्षा दशक यांची किंमत खूप जास्त असते. म्हणजे नेमकी किती असते? तर 1 दशक आणि 1 एकक असेल तर यापेक्षा हा इथे तर 10 आहेत, मग हा 1 उरलाय, तर म्हणजे याच्यापेक्षा जास्त किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजे एका दशकामध्ये एका एककापेक्षा 9 जण जास्त आहेत. वा, छान जमलं. तर मग संख्या एकक आणि दशक रूपात मांडणे, लिहिणे आणि व्यक्त करणे. आता आपण म्हणूयात 24. दशक एककात काय? 2 दशक आणि 4 एकक. चला आपण 4 सुटसुटीत लिहू. 2 दशक आणि 4 एकक. आता वस्तू रूपात घ्यायचं म्हणजे दशकाचे 2 दांडे घेतले आणि एकक 4. पहा, उजव्या हाताकडे एकक किती? जेवढे आपण लिहिलेले आहेत तेवढे. हे 4 एकक आणि दशक हे 2 दशक दांडे 2 दशक आणि 4 एकक 24. बरोबर, खूप छान. आता एक नवीन संख्या 35. काय झालं? 3 दशक 5 एकक. आता वस्तू रूपात घेऊयात. हे 3 दशक 1 दशक 2 दशक 3 दशक आणि एकक 1 2 3 4 5 एकक. पाहता 3 दशक 5 एकक 35. अगदी हेच काम आपण नाणी आणि नोटा यांच्या स्वरूपात सुद्धा आता करू शकतो आणि असाही परिचय देणं हे आपलं काम आहे. पहा, दशकामध्ये काय असेल? मग एकक म्हणजे 1 रुपयांचेच घर, पण दशकामध्ये मात्र 10 रुपयाच्या स्वरूपामध्ये आपल्याला वस्तू ठेवाव्या लागतील. चला आपण याच्याऐवजी काय करूयात? आता नाणी आणि नोटांचा उपयोग करून पाहूयात. मग काय होईल? एककाच्या घरामध्ये सर्व 1-1 रुपयाच्या नोटा. बघा, किती नोटा हव्यात? अच्छा, 5. 1 2 3 4 5. किती एकक आले? 1 2 3 4 5. 5 एकक आणि दशक 1 2 आणि हा 3 दशक 5 एकक.
मग किती झाले 35. राईट, आता जमलं. आता मग बघूयात आपण कोणाची किंमत जास्त असते, आपण ज्याला स्थानिक किंमत म्हणतो का नाही ते. पहा इकडे आहेत 5 रुपये. 1 2 3 4 5 5 रुपये. मग आता 5 रुपये जास्त का, आता इकडची किंमत मोजूयात. ही काय झाले 10 रुपये, आणखीन 10 रुपये म्हणजे 20 रुपये, आणि आणखी 10 रुपये म्हणजे 30 रुपये. इकडे आहेत 30 रुपये आणि हे आहेत 5 रुपये. मग 5 रुपयांपेक्षा 30 रुपये खूप जास्त आहेत, 25 रुपयांनी जास्त. अच्छा ठीक आहे, मग या ठिकाणी दशकाची किंमत जास्त आहे. बरं कधी कधी असं होतं की मुलांना वाटतं हे 5 मोठे आहेत. एक वेळ त्यांचंही ठीक आहे, कारण त्यांना 5 हा अंक दिसला, 5ची किंमत दिसली नाही. मग त्यांना काय वाटतं की इथे 1 2 3 4 5 5 5 नोटा आहेत. मग त्यांना हे फक्त संख्या दिसली नोटांची, त्यामागचे रुपये नाही दिसले. त्यांना इकडे काय वाटतं 3च तर नोटा, त्यांना 3 दिसतं ना, म्हणजे काय दिसलं 3 नोटा दिसल्या. नोटांची संख्या म्हणजेच दर्शनी किंमत. इथे किती नोटा आहेत 5 नोटा, इकडे किती आहेत 3 नोटा. आता इथे रुपयाचा नाही पण नोटांचा प्रश्न म्हणजे दर्शनी किंमत. पहा आता आपण शब्द लिहूयात, दर्शनी किंमत म्हणजेच काय मोजतो आपण नोटा. नोटा किती ते दर्शनी किंमत. आणि मग आपण जे म्हणतो ना स्थानिक किंमत, याच्यामध्ये कशाचा विचार होतो, याच्यामध्ये होतो रुपये. किती रुपये झाले. म्हणजे आता पहा इथे काय दर्शनी किंमत 3 म्हणजे काय 3 नोटा. इथे दर्शनी किंमत 5 कारण 5 नोटा दिसत आहेत. आता रुपये कुठे जास्त आहेत रे, आता विचारून पहा. इथे मात्र 5 रुपये आणि इथे मात्र 30 रुपये. अरे वा, खूप छान. म्हणजे याची किंमत स्थानिक किमतीमध्ये खूप जास्त आहे, पण दर्शनी किमतीत मात्र हे जास्त वाटतं. आता हाच प्रश्न वेगळ्या अनुषंगाने पाहूयात. उदाहरणार्थ आपण जर त्याला म्हटलं 12 लिही तर काय होईल 1 दशक 2 एकक. पाहता क्षणी मुलाला काय वाटतं कोणतं जास्त आहे रे, तो म्हणे हे. त्याला काय वाटतं इथे हे 2. पहा इथे इकडे दिसलेले नग आणि इकडे दिसलेले नग, इथे मात्र एकच वस्तू आहे आणि इथे 2. त्याला प्रारंभी ह्या जर वस्तू जास्त वाटल्या तर ही त्याची काय असणार आहे, राईट, दर्शनी किंमत. इथे असलेले नग हे मुलाला मोजले जातात. पण आता मात्र हे आणि हे घेतल्यानंतर कोणती गोष्ट बनण्यासाठी जास्त ठोकळे लागतील. इथे जास्त ठोकळे आहेत या उजव्या हातामध्ये म्हणजे एककाच्या घरात, का या भूमिकेत दशकाच्या घरात जास्त ठोकळ्यांची रचना आहे. तर मग त्याला हे कळतंय की इथे मात्र ही एकच रॉड किंवा एकच दांडा असेल तरी हा दांडा दशक दांडा आहे. आणि यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे हे पहा 3 5 7 आणि हे 3 10 असे 10 एकक येऊन हा एक दशक बनला. म्हणजे हा एका दशकाच्या मध्ये असे 10 एकक आहेत. मग आता पहा याची खरी किंमत कळाल्यानंतर कळतं की हे 10 एकक आणि हे 2 एकक. मग कुठे एकक जास्त दिसत आहेत याच्यामध्ये. पण फक्त आपण काय केलं याच्या खुल्या रूपाच्या ऐवजी याला या बंद रूपात किंवा गठ्ठ्याच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. म्हणजेच नोट 1 असेल तरीही ती 10 रुपयाची आहे. ही गोष्ट म्हणजेच स्थानिक किंमत. खूप छान. अशाच रीतीने संख्याज्ञानासाठी आपण मण्या आणि मनगट्या, टाळ्या आणि चुटक्या अशा नवीनतम पण रंजक बाबींचा समावेश आपल्या कल्पकतेने करावा. धन्यवाद.